पवार साहेबांचं एक राजकीय वजन जे होतं म्हटलं या, आणि मला माहीत होतं का स्टेज पवारसाहेब लवकर आपल्याला उपलब्ध करून देऊ शकते. आणि पवार साहेबांनी आपलं सगळे ते माहिती पुस्तिका वगैरे पाहिली होती. त्यांनी व्हिडिओ पाहिले नव्हते सुरुवातीला. तर सुरुवातीला जयंत पाटील म्हणे, तुम्ही याचे व्हिडिओ पाहिले नाही का म्हणे साहेब? म्हणे नाही म्हणे. थांबा संध्याकाळी तुम्हाला लावून देतो म्हणे. मग संध्याकाळी त्याला व्हिडिओ वगैरे दाखवले असत. तर मग जेव्हा मी प्रचाराला साहेबांसोबत गेलो का नाही, तर धाराशिवले सभा होती. हे होते आपले तिथचे खासदार आपले ओमराजे निंबाळकर. तर एक सभा झाली भूमची, आणि मग आम्ही पवारसाहेब समोरच्या सीटवर, इथं ओमराजे निंबाळकर बाजूले मी बसून खिडकीच्या साहेबाच्या मागं. मग लोक असे उभे गाड्याच्या बाजूनं हात दाखवून राहिले, साहेब नमस्कार. मग मी दिसलं, ओ कराय सर असे करायचे, हात दाखवायचे. मग साहेबांनी ते सगळं पाहिलं का कराय मास्तरले प्रत्येकजण ओळखून राहिलं. कराय सर म्हणते, तुमचा इकडं वर्ग कसा का, इकडं तुम्हाला कसं ओळखते? तर मग ओमराजे निंबाळकर, अजी साहेब म्हणे याचे सगळे व्हिडिओ लोक पाहते म्हणे. तर हो का म्हणे, मग इथपर्यंत ओळखी म्हणे डायरेक्ट आपल्या तुमच्या मतदारसंघात? हो हो, खूप व्हिडिओ पाहतात म्हणे यायचे लोक. मग ते साहेबांनी पाहून घेतलं का बा याचा फॉलोअर्स वर्ग खूप मोठा आहे. आणि मग तेव्हा त्यांनी मला बसून विचारून 1 तास विचारपूस केली, कसे क्लासेस चालतात, काय चालतात. ते म्हणे तुम्ही किती विद्यार्थी आहे? म्हणलं 400 आहे. म्हणजे ऑनलाईन? मी म्हणलं ऑनलाईनवर 1-1.5 लाख आहे. यूट्यूबवर कसे व्हिडिओ राहतात? मी म्हणलं एज्युकेशनल राहते, नॉन एज्युकेशनल, पॉलिटिकल सगळेच राहते. तुम्ही कोणता विषय शिकवता? म्हणे. मी म्हणलं मी 14 विषय शिकवतो. तर त्यांनी मग 14 विषय कसे शिकवता म्हणे तुम्ही? मी म्हटलं मला समजते साहेब, म्हणून मी शिकवतो म्हटलं. असं का म्हणे. मग किती विद्यार्थी आहे? मी म्हणलं 400-450 विद्यार्थी आहे. तर असं का म्हणे. मग त्यांना मी म्हटलं का माझ्या अकॅडमीला भेट द्या तुम्ही. तर मग ते वेळात वेळ काढून माझ्या अकॅडमीत 1.5 तास वेळ दिला त्यांनी. आणि मग त्याच्यानंतर अनेक प्रचारसभा, म्हणजे असं समजा का मले खाज होती. मला असं वाटत होतं का हे जे BJPचं सरकार आहे हे इतकं भयंकर आहे का यांनी या 10 वर्षात देशासाठी काही केलं नाही. पार्टी वाढवली आणि उद्योगपत्याचे पोटं भरले. हे सरकार पडायला पाहिजे. म्हणून मी माझ्या खिशातले 1.5 लाख, 1.5 ते पावणे 2 लाख खर्च केले माझ्या खिशातले. आणि मी माझ्या गाडीनं माझं डिझेल टाकून माझी टीम सोबत घेऊन महाराष्ट्रभर फिरलो आणि फुकट प्रचार केला. मी जवळपास 110 सभा घेतल्या महाराष्ट्रात. 110. आणि त्याच्यातल्या जवळपास 50 ते 60 सभा पवारसाहेबांसोबत होत्या आणि बाकी सभा इंडिव्हिज्युअल घेतल्या. आणि मी जवळपास 17 खासदाराच्या सभा घेतल्या. त्याच्यापैकी 15 लोक निवडून आले खासदार म्हणून. मग परत पवार साहेबांसोबत काही बोलणं झालं तिकीट का कापलं म्हणून? नाही, ते बाकीचं राजकारण मला समजून आलं होतं. ते काय आता मी इथं सांगत बसणार नाही. शेवटी ते काय आहे, झाली गोष्ट पार पडली. कारण सगळं माझ्या डोळ्यासमोरच घडलं होतं ते. त्याच्यामुळे आता काय गेलेल्या गोष्टीवर रेघोट्या ओढण्यात मतलब नाही. पण राजकारणात हे कळलं की आपण सहज राहणं बेकार आहे, गफलतीत राहणं बेकार आहे, कोणतीही गोष्ट उघडपणे सांगणं बेकार आहे. याच्यानंतर असं कळलं का आपण उघडपणे काही सांगू नये. कारण मी बाहेर आल्याच्या नंतर लोकांना सांगत होतो असं झालं तसं झालं. पण आतमध्ये का झालं हे कुठं सांगायला नाही पाहिजे, डिस्क्लोज नाही करायला पाहिजे. काय आपण साध्या मनाचा माणूस होतो. ठीक आहे. त्याच्यामुळे आपण सरळ सरळ का आहे ते बिनदखल म्हणाले तुम्ही थोडं हलकट वागावं लागते. तर ते मला कळलं का राजकारणात काही गोष्टी पोटातल्या पोटातच ठेवा लागते. लागन तर मग वेळ आली तर मग पत्ते उघड करायचे. बरोबर. आता आगामी हे पदवीधर लढायची की नाही? आता पदवीधरला मी उभं होतो. 8,500 वोटिंग मला त्यावेळेस भेटलं होतं आणि चांगलं वोटिंग भेटलं होतं. तेव्हा मी फार लोक मला ओळखत नव्हते. ठीक आहे. बस जस्ट व्हिडिओ व्हायरल होऊन 5-7 महिने झाले होते. आता जर मी उभं राहिलं तर आता मी उभं राहणार. सीट देवो नाही देवो मी अपक्ष उभं राहणार. कारण पदवीधर हा मतदारसंघ माझा मतदारसंघ आहे. माझ्या यूथचा मतदारसंघ आहे. ज्या यूथसाठी मी वारंवार आंदोलनं करतो, भांडतो, त्याचे प्रश्न मांडतो, सरकारी नोकरीतल्या लोकांचे प्रश्न मांडतो, शेतकऱ्याचे मुद्दे मांडतो. ठीक आहे. हे सगळे लोक त्याचे वोटर आहेत, ग्रॅज्युएट. आणि मी यावेळेस दिवाळीत ते इलेक्शन आहे तर मी उभं राहणार. पक्षाने नाही दिलं नाही दिलं काही विषय नाही. ठीक आहे. आपण हजामतगिरी किती वेळा करायची पक्षाची? ठीक आहे.
म्हणजे राजकारणात बी बंडखोरी वृत्ती दाखवायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. बरोबर. तुम्ही जोपर्यंत बंडखोरी दाखवत नाही तोपर्यंत तुमची कोणी कदर करत नाही. आपण खालतून आलो आहे. आणि मी राष्ट्रवादी याच्यासाठी निवडली होती का पवार साहेबांनी अनेक लोकांना मोठं केलं जे ग्राउंड लेवलवरून आले होते. निलेश लंके आहे, ठीक आहे, त्याच्यानंतर आता भगरे गुरुजी, भगरे गुरुजीचं काहीच नव्हतं ना. बरोबर. मग भगरे गुरुजी हे असे अनेक लोक पाहिले होते. म्हणून राजकारणात आणि राजकारणात जायचा ह्या एकमेव उद्देश का तुम्हाला जर समाजाला काहीतरी द्यायचं आहे तर तुम्ही राजकारणातून किंवा ब्युरोक्रॅट्समधून किंवा न्यायपालिकेतून देऊ शकता. म्हणून आपल्याला त्या व्यवस्थेत घुसायचं होतं म्हणून आपण राजकारणाकडे वळलो. Pune's Pride Sunny's World, Life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion.